अचलपूर तालुक्यात अचलपूर पंचायत समितीचे वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले आणि या सभेत आमदार बच्चू कडू यांनी हजेरी लावली असता त्यांच्यासमोर अनेकांनी आपल्या व्यथा स्पष्ट केल्यात। केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा योजनेतील नळ योजनेत झालेला भ्रष्टाचार समोर मांडण्यात आला, तर येथीलच भारत थोरात यांनी ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार सादर करून चौकशीची मागणी केली आहे। अचलपूर पंचायत समितीमध्ये वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेमध्ये मेळघाट मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल, त्याच प्रकारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे प्रामुख्याने अध्यक्षस्थानी उपस्थित होते। संपूर्ण मेळघाट आणि अचलपूरच्या गावकरी मंडळींनी आपल्या व्यथा मांडल्यात। या सभेमध्ये विशेष म्हणजे केंद्र सरकारद्वारे नळाच्या योजनेमध्ये झालेला घोळ समोर आणला। आतापर्यंतही गावांमध्ये नळ पोहोचले, प्लॅस्टिकच्या तोट्या पोहोचल्यात, परंतु अद्यापही पाणी पोहोचले नाही। पाण्याच्या टाकीची निर्मिती झाली, यासाठी सुद्धा मागणी करण्यात आली। मेळघाटचे रोजगार हमी योजनेचे काम रखडलेले आहेत। आदिवासी बांधवांना रोजगार नाही, हे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि रोजगार द्यावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला। अशी व्यथा आमदार बच्चू कडू समोर मांडण्यात आली। मी निमनरी गडग्राम पंचायत येथील ग्राम सदस्य साहेब, माननीय आमदार साहेब, मागील 10 वर्षापासून निमनरी या गडग्राम पंचायत मध्ये आमच्या निमनरीमध्ये कमीत कमी 80% लोक मजुरी करतात आणि 10 वर्षापासून ह्या निमनरी गावात कोणत्याच प्रकारचे रोजगार हमीचे काम झालेले नाही आणि त्यामुळे निमनरी येथील जे मजूर वर्ग आहे ते नेहमी ट्रकने ऑटोने बाहेर गावी कामाला जातात। म्हणून माननीय साहेब, मी ग्रामपंचायत सदस्याच्या नात्याने 9/12/2023 ला कामासाठी एक निवेदन ग्रामपंचायतला दिला होता, तरी त्यावर काही विचार कर निवेदन दिए बोल कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, बीडीओ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत आमच्या येथील गरीब मजुरांना रोजगारची वाट पाहत आहे, त्यांना कोणत्याच प्रकारचे काम मिळालेलं नाही। म्हणून माननीय साहेब, मी आपल्याकडून तारीख मागू इच्छितात की ह्या आमच्या इथं निमनरी येथील मजूर वर्गाला कधीपर्यंत काम भेटेल। शासनाचे नियम प्रमाणे रोजगार हमी ऍक्ट आहे, हे योजना नाही आहे। जर यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जर 15 दिवसात काम दिलं नाही तर शासनाकडून यांना 25% महिन्यानी भत्ता द्यावं लागते, परंतु आज 2 महिना होत आलेला आहे आणि कामाची वाट पाहत आहे। मजूर वर्ग नेहमी हमारे विचारतात अपने गांव में काम कब शुरू होगा, लेकिन माननीय तहसीलदार ने, हम जब निवेदन देने गया था तो तब माननीय तहसीलदार ने क्या बोले मुझे कि 8 दिन में तुम्हारा निवेदन आने के बाद में 8 दिन में काम शुरू कर देंगे। रोजगार हमें योजना अंतर्गत उप जिलाधिकारी इनसे मिला तो उन्होंने भी मुझे आश्वासन दिया कि जल्दी से जल्दी आपके यहाँ काम शुरू कर देगा। आणि जलसंधारणाच्या बाबतीत ही जी केंद्र शासनाची योजना होती, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन हे मला माहित नाही, परंतु केंद्र शासनाच्या मार्फत घर घर नळ आपण टीव्हीवर सुद्धा पाहतो, नेहमी ॲडव्हर्टाइज त्याची येते, परंतु घर घर नळ फक्त एक प्लास्टिकचा नळ त्याच्या घरात लावला आहे, त्याच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं पाणी, काही घरात पाणी सुद्धा पोहोचलेलं नाही। खऱ्या अर्थानं ही शोकांतिका आहे अध्यक्ष महोदय, हा विषय खऱ्या अर्थानं गांभीर्यानं घेतला पाहिजे, कारण या विषयाचा संपूर्ण भारतभर गोळागोळा चालू आहे, परंतु प्रत्यक्षात जर आपण उतरलो तर लोकांच्या घरात पाणी नाही आहे। तरी याची ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार भारत थोरात यांनी मांडला। यावेळेस अधिकाऱ्यांना आमदारांनी आडव्या हाताने घेण्याचे चित्र होतं। सर्व अधिकारी तिथे प्रामुख्याने उपस्थित होते आणि प्रश्नोत्तरांचा काळ हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरूच होता। अचलपूर पंचायत समितीमध्ये वार्षिक सभा सुरू आहे। या वार्षिक सभेमध्ये मेळघाट मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल, या अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानकडे सुद्धा उपस्थित झालेले आहे। यामध्ये तिन्ही मतदारसंघाचे प्रश्न जे आहे ते मांडले जात आहे। अचलपूर आणि मेळघाट या संयुक्त गावांची प्रश्न इथे मांडलेली आहे। केंद्र सरकारद्वारे नळाची योजना सुरू झाली, कित्येक गावामध्ये फक्त खोदकाम करण्यात आलं, परंतु पाण्याच्या टाकीचा आजही पत्ता नाही, या प्रकारचा प्रश्न इथे मांडला गेलेला आहे। त्याच प्रकारे रोजगार गॅरंटी योजनेचे काम जे आहे ते रखडलेले आहे, रोजगार भेटत नाही, या प्रकारच्या तक्रारी सुद्धा करण्यात आलेल्या आहे। जर रोजगार दिला नाही तर उपोषणावर बसण्याची धमकी सुद्धा आमसभेमध्ये देण्यात आली आहे। राजकुमार पटेल यांनी अधिकाऱ्यांना इथं आडव्या हाताने घेऊन त्यांना
लवकरात लवकर काम सुरू करण्यास सूचना दिली आहे। आमदार बच्चू कडू हे 1 तासानंतर या ठिकाणी उपस्थित राहतील आणि कांडली ग्रामपंचायतचा मोठा भ्रष्टाचार सुद्धा इथे भारत थोरात यांच्या माध्यमातून इथे सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भात चौकशीचे आदेश सुद्धा लावण्याची बाब ही भारत थोरात यांनी सिटी न्यूजला म्हटली आहे। मी कॅमेरामॅन संजय भोवरेकर सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा।